अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये काल एका युवकाची हत्या झाली आणि हा हॉटेल व्यावसायिक होता। दिवसा ढवळ्या काही जणांनी त्याची हत्या केलं समोर आलं। त्यानंतर श्रीरामपूरमध्ये प्रचंड असंतोष पसरलेला आहे। आज देखील दुसऱ्या दिवशी श्रीरामपूर कडकडीत बंद ठेवण्यात आलेले आहेत। तर सर्व पक्षीय नेते पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत ते आज अशा पद्धतीने महात्मा गांधी पुतळ्याच्या ठिकाणी आंदोलन करताना आपल्याला दिसत आहेत। शांततेत हे आंदोलन सुरू आहे। खरं यांची मागणी जी आहे की जे आरोपी पकडले आहेत त्यांच्या मागे जो सूत्रधार आहे, जे मुख्य आरोपी आहेत त्यांना अटक होईल। गेल्या काही दिवसांमध्ये श्रीरामपूरमध्ये अनेक गुन्हेगारी जगतातल्या ज्या घटना आहेत त्या घडलेल्या आहेत। मारहाण असेल, दंगल असेल, त्यासोबत हत्यापर्यंत सगळे प्रकरण गेलेले आहेत। आपल्यासोबत आमदार हेमंत ओगले आहेत। काल देखील तुम्ही पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन केलं। आज दुसरा दिवस आहे। व्यावसायिक सुद्धा उत्स्फूर्तपणे सहभागी झाले। आज कडकडीत बंद जो आहे तो श्रीरामपूरमध्ये पाळण्यात। ज्या काही घटना मागच्या 2-3 वर्षापासून श्रीरामपूरमध्ये घडत होत्या त्याचं वारंवार या ठिकाणी पोलिसांना आणि प्रशासनाला सांगितलं गेलं होतं, परंतु त्यांनी वेळेत त्याच्यावरती कारवाई केली नाही। त्यानंतर विधानसभेमध्ये सातत्याने हा प्रश्न आम्ही लावून धरला तरीही सरकारला जाग आली नाही। एक हिंदुत्वाच्या नावाखाली जे काही इथे प्रकार झाले, हिंदुत्वाचं नाव घेतलं आणि तो त्रास सगळा हिंदू लोकांना झाला। कालही जे दुबैया कुटुंबातला एक तरुण, त्याचा कुठल्याही ह्या गोष्टीशी संबंध नाही, त्याला जेवण उशिरा दिलं म्हणून त्याचा जर खून होत असेल, त्याच्या हॉटेलमध्ये जाऊन जर त्याला मारलं जात असेल, याच्यासारखी दुर्दैवी कुठलीही गोष्ट नाही आहे। श्रीरामपूरकर एकदम शांतताप्रिय आहेत, परंतु त्यांचा आता तो बांध तुटला की कुठेतरी एक संयम जे होता तो संयम आता सुटलेला आहे। म्हणून सगळ्यांनी भूमिका घेतली, पक्षाचे जोडे बाजूला ठेवा, सगळ्यांनी आपले पक्ष विचार आणि श्रीरामपूरकर म्हणून सगळेजण आम्ही एकत्रित आलेलो आहोत। जोपर्यंत हे जे पुढं ज्यांनी मारलेले आहेत ह्या लोकांना 100% नशा दिली जाते, ह्यांच्या अड्ड्यांवरती ह्यांना फुल नशामध्ये अडकवलं जातं आणि त्यानंतर तिथं पाठवलं जातं गुन्हे करायला, हा त्यांची मोडच ऑपरेंडी झालेली आहे। आणि त्या सगळे 17-18 वर्षाचे जे मुलं आहेत यांना याच्यामध्ये गुंतवलं जातं, जेणेकरून 18 वर्षाच्या आतला असलं तर त्याला फारसं काही त्रास होत नाही। परंतु कालचा जो प्रकार झाला तो अतिशय भयान केला, त्यांनी एकदम त्या मुलाचा आकाशचा खूनच केला। श्रीरामपूरकरांचा बांध तुटला आणि त्यानंतर सगळेच जण चालून गेले। पोलीस स्टेशनवरती काल मृतदेह ठेवला गेला। जोपर्यंत काल SP साहेब आले आणि त्यांनी लेखी आश्वासन दिलेलं आहे की ह्या आमची एकच मागणी आहे, ही जे 3 पकडलेत हे त्यातले मुख्य आरोपी नाही आहेत, ह्यांना ऑपरेट करणारी जी संघटना, यांना ऑपरेट करणारे जे आका आहेत यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजेत आणि त्यांच्यावरती मोक्काचा गुन्हा दाखल होऊन ह्या सगळ्यांवरतीच ह्या फाशीची शिक्षा ह्यांना झालीच पाहिजेत। कारण हे एक प्रकरण नाही आहे, असे काही प्रकरण आहेत, यांच्यावरती 30 गुन्हे दाखल आहेत। तरी जर प्रशासन शांत बसत असेल आणि यांनी एक हिंदुत्वाचं पांघरून घेतलं आणि त्याच्या अंडर यांची वाळू असतील, ड्रग्ज असतील, बाकीचे सगळे अवैध धंदे यांनी चालू केले। इथं बिंगो असेल, एकही असा 2 नंबरचा धंदा नाही की त्यांनी इथं घातलाय, हौदोस घातलाय श्रीरामपूरमध्ये। आणि यांचा त्रास श्रीरामपूरलाच नाही, आसपासच्या तालुक्यामध्येही सगळीकडे झालेला आहे। आणि याच्यातूनच हा उद्रेक होऊन आज श्रीरामपूरकर हा पूर्ण रस्त्यावरती आलेला आहे। आमची एकच मागणी, यांच्या आकापर्यंत पोचा, यांच्यावरती मोका दाखल करा आणि ज्या कालची हत्या झालेली आहे आणि याच्या अगोदरही हत्या झालेल्या आहेत, हाफ मर्डर झालेले आहेत, या सगळ्यांमध्ये हेच दोषी आहेत। यांना फाशी शिक्षा होईपर्यंत श्रीरामपूरकर कोणी शांत राहणार नाही, ही आमची या ठिकाणी मागणी। जे मुख्य सूत्रधार आहेत त्यांना अटक करावी अशी मागणी आहे। आपण बघितलं माजी खासदार सदाशिव लोखंडे आहेत, त्यासोबत माजी आमदार भाऊसाहेब कांबळे आहेत आणि प्रकाश चित्ते आहेत। असे अनेक पदाधिकारी जे आहेत ते पक्षाचे या सर्व पक्षीय म्हणता येईल हे सर्व नेते जे आहेत आता एकवटलेले आहेत आणि खरं तर पोलिसांनी कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील आपल्याला इथे होताना दिसते। मनोज गाडीकर, TV9 मराठी, श्रीरामपूर, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।